नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राजकारण इतकं क्रूर, कठोर, निर्गुण असू शकतं याचा मला वाटतं एक धडाच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना मिळाला असेल. गेली अनेक वर्षे सांगोल्याच्या राजकारणामध्ये दबदबा टिकून असलेले शहाजी बापू पाटील यांना स्वप्नातही वाटत नसेल आपण ज्या सत्ताधारी महायुतीचे घटक आहोत, ज्या सत्ताधारी महायुतीमध्ये आपला पक्ष महत्त्वाचा आहे आणि त्याच पक्षाच्या माजी आमदारावरती पोलिसांचा छापा पडतो हे विशेषच मानायला हवं. आता याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल असं आता भाजपवाले म्हणतील किंवा शिवसेनेवाले देखील म्हणतील आम्ही चौकशीला घाबरत नाही, आणि महाविकास आघाडीवाले म्हणतील की या महायुतीच्या दोन घटक पक्षांमध्ये कशी भांडणं सुरू आहेत याचा नमुना जनतेला पाहायला मिळत आहेत. पण ह्या तिघांपेक्षा एक वेगळं विश्लेषण किंवा वेगळा मुद्दा असा आहे की शिवसेना आणि भाजपचं या दोन्ही पक्षांचं चांगलंच फाटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धडा शिकवण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे की काय अशी शंका यावी, अशी सध्या परिस्थिती आहे. नगरपालिकांच्या निवडणुका म्हटल्या आणि त्यातही सांगोला, कणकवली, डहाणू, अमळनेर, हिंगोली ही जर गावं म्हटली तर या ठिकाणच्या नगरपालिकांच्या निवडणुका याआधी झाल्या कधी, त्यांचा निकाल लागला कधी आणि त्या ठिकाणी सत्तेवर कोण आलं याविषयी राज्यामध्ये देखील अशी फारशी चर्चा झालेली नव्हती. पण पहिल्यांदा असं काहीतरी घडतं आहे की नेते मंडळी हेलिकॉप्टरनं प्रचार करत आहेत. त्यातही महायुतीच्या अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये जोरदार स्पर्धा लागलेली आहे आणि या तिघांचं हेलिकॉप्टर महाराष्ट्रामध्ये घर घर फिरत आहे आणि एकमेकांचे पक्ष वाढवण्याच्या नादामध्ये महायुतीमधल्या घटक पक्षांनाच एक प्रकारे अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. त्यातही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष फारसा दिसत नाही. जो टोकाचा संघर्ष आहे तो आहे शिवसेना विरुद्ध भाजप, आणि त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी असं जे वक्तव्य केलेलं आहे की महायुती सांभाळण्याची किंवा महायुती टिकवण्याची 2 डिसेंबरपर्यंत माझ्यावर जबाबदारी आहे. म्हणजे शिवसेनेला 2 डिसेंबरपर्यंत काहीसं तरी सांभाळून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधीच मोठा भडका या दोन पक्षांमध्ये उडाल्याचं सांगोलेच्या घटनेवरनं दिसून येत आहे. सांगोल्याची नगरपालिका खरं तर शहाजी बापू पाटलांना कडे आली काय आणि किंवा भाजपकडे आली काय असं आधीच सुरुवातीला वातावरण होतं. नंतर त्याच्या आधी असं ठरलं होतं की आपण महायुतीमधले घटक पक्ष आहोत, एकमेकांवर टीका करायची नाही, एकमेकांची उणीधुणी काढायची नाहीत असं ठरलं. पण प्रत्यक्षामध्ये उलटच घडलं. कणकवलीमध्ये पहा, भाजपच्या नेत्याच्या घरामध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे घुसले आणि निलेश राणे यांच्यावरतीच गुन्हा दाखल झाला. आता एखाद्या शिवसेनेच्या आमदारावरती गुन्हा दाखल होतो ही अतिशय तुम्ही म्हणाल सहज आणि सामान्य गोष्ट नाही आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध तिथलेच हिंगोलीचे आमदार भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे इतके घाणघाण आरोप करत आहेत की ते आरोप कधी उभाटाना देखील केलेले नव्हते आणि त्यांची लफडीच काढलेली आहेत. याच्यावर भाजप थांबले नाहीत तर 100-150 पोलिसांचा ताफा हा हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या घरामध्ये घुसलेला होता. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांच्या समर्थक आमदारांना काहीतरी धडा शिकवण्याच्या बेतामध्ये, काहीतरी त्यांना टेचण्याच्या बेतामध्ये भाजप आला आहे की काय असं वातावरण आहे. बरं, इथंच उदाहरण आहे का? डहाणूमध्ये देखील असंच घडलेलं आहे. डहाणूमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपला रावणाची उपाधी दिलेली होती आणि त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण रावण आहोत का, आपण रामाच्या टीममधले आहोत असं सांगत एकनाथ शिंदे यांच्या टोल्याला टोल्यानं उत्तर दिलेलं होतं. अंमळनेरमध्ये किशोर पाटील विरुद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांचा कलगीतुरा असा रंगलेला आहे की एकमेकांची फक्त आई बहीण काढायचं बाकी राहिलेलं आहे. हे असंच घडलेलं नाही आहे. आणि या निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची अमित शहांकडे तक्रार केल्याची चर्चा होती आणि या तक्रारीचे उट्टे तर भाजप काढत नाही ना. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की आता नगरपालिकांच्या छोट्या छोट्या गावांच्या निवडणुकांमध्ये हे 2 पक्षीय सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात इतके वैऱ्यासारखे उभे ठाकलेले आहेत. शिवसेनेच्या आमदारांची म्हणजे आबरूची लत्तर काढण्याचं काम देखील भाजपने या निमित्तानं केलेलं आहे की 50 खोके एकदम ओके असे उभाटावाले महाविकास आघाडीवाले बोलत होते. पण संतोष बांगर हे 50 कोटी रुपये घेऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. म्हणजे जो आरोप विरोधकांनी करायचा तोच आता मित्र देखील करू लागलेले आहेत आणि या खोक्यांच्या आरोपामधनंच एक त्या नथीतनं तीर जसं मारणं म्हणतात तसे ते बाण
आता या सर्वच शिवसेनेच्या आमदारांच्या राजकीय करिअरसाठी वापरले जातील. त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं काम भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतं हे एखाद्या किरकोळ निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा पुढे काही महत्त्वाच्या निवडणुका असतील तेव्हा देखील त्यांचे हाल हे असेच होतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. म्हणजे याच्या आधी नगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर असताना भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या घरावरती LCBचे छापे पडल्याचं उदाहरण माझ्या तरी स्मरणात नाही आहे. पण जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीनं सोलापूरचं राजकारण केलेलं आहे त्यावेळी मी जे विश्लेषण केलेलं होतं की शहाजी बापू पाटील तेव्हा देखील रडलेले होते की त्यांनी भाजपने जेव्हा शेकापशी युती केली तेव्हा. आता शहाजी बापूंना दोनदा रडवण्याचं काम हे जयकुमार गोरे यांनी करून दाखवलेलं आहे. ज्या गणपतराव देशमुख यांच्याशी त्यांचा उभा दावा होता शहाजी बापू पाटलांचा, तेव्हा कधी शहाजी बापू पाटील रडले नाहीत, नेटानं लढले. पण जो मित्रपक्ष शहाजी बापू यांना ब्रँड अँबॅसेडर करत होता, काय झाडे काय डोंगर असं म्हणून त्यांना महाराष्ट्रभर फिरवत होता, तोच पक्ष आता शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये घुसून मतदानाच्या 48 तास आधी त्यांच्यावर शहाजी नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे याच्याशी दुमत असायचं कारण नाही आहे. पण तुम्हाला माहीत भाजपविषयी जे काही उदाहरण केलेलं जे काही बोललेले होते आधीच्या सभांमध्ये त्याचे देखील उत्तर भाजप या निमित्तानं काढत आहे. आता शहाजी बापू पाटील रडले, इकडे संतोष बांगर यांना रडवण्याचं काम सुरू आहे, राणे कुटुंबामध्ये फूट पडलेले आहे, इकडे किशोर पाटील हे अडचणीत आलेले आहेत. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकामध्ये असंच हातबल केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसेल असं अजिबात वाटत नाहीत. त्यामुळं एका मोठ्या डावाची सुरुवात ही सांगोल्यातून झालेली आहे. ती वाद कणकवलीमध्ये गेलेली आहे, कणकवलीची वाद डहाणूमध्ये, डहाणूची वाद ही अंमळनेरमध्ये. असा मोठा स्फोट हा आता महायुतीमध्ये होऊ शकतो आणि त्याची ठिणगी अशा प्रकारे पेटलेली आहे. एकनाथ शिंदे हे यांनी जेव्हा गेल्या वर्षी शपथविधी समारंभ होणार होता तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडण्यास फार त्यांनी अशी अडचण निर्माण केलेली होती. त्यांनी सहजासहजी सोडलेलं नव्हतं आणि तेव्हापासूनच राज्यातील भाजप नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती राग होता. ज्या उदारपणे देवेंद्र फडणवीस यांनी 2022मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं, तो मोठेपणा तो उमदेपणा एकनाथ शिंदे यांनी दाखवला नाही आणि त्याचेच उट्टे आज भाजप फेडत आहे. हा या सगळ्याची अंडरलाईन आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना पुढच्या काळामध्ये आणखी अडचणीत सापडेल. एकनाथ शिंदे यांचं एकच बळ आहे आत्ता, ते म्हणजे त्यांच्यासोबत असलेले 8 खासदार. जर भाजप केंद्रामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या बहुमतानं जर सत्तेवर असतं तर एकनाथ शिंदे यांना केव्हाच खड्यासारखं बाहेर फेकलं असतं, ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळं एका मोठ्या लढाईची सुरुवात भाजपने केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची देखील सुरुवात ही झालेली आहे आणि त्यासाठी सांगोल्याचं उदाहरण पुरेसं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय घडेल आपण ते पाहत राहूया. तोपर्यंत या दोन्ही पक्षांमधला कलगीतुरा काय रंग घेतो त्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.